चला तर बघा मित्रांनो, या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25%ने वाढविले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, समजा आगगाडीचे पहिले प्रवास भाडे 100 होते. आता काय म्हणते 20%ने वाढवले म्हणते. पहिले 20% वाढ म्हणजे 100वर 20% वाढ म्हणजे 20च, तर किती 120 झाले. आता काय म्हणते पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25%ने वाढवले. आता पहिले 10%ने वाढ, 10%नी वाढ झाली, तर किती 120च्या 10% किती 12. आता किती झाले 132 झाले. आता काय म्हणते पुन्हा 25%ने वाढ झाली म्हणते, म्हणजे 132च्या 25% वाढ झाली पुन्हा. तर 25% म्हणजेच किती 1/4, तर 132च्या 1/4 किती 4 1 4, 4 तिरी 12, 4 तिरी 12 म्हणजे किती वाढले 33 वाढले. म्हणजे आता किती झाले 3 आणि 2 5, हे 3 आणि 3 6 आणि हा 1 म्हणजे 165 झाले. पहिले किती होते 100 होते, आता किती झाले 165 झाले, म्हणजे 65ची वाढ झाली. तर आपल्याला तेच म्हटलं आहे 100वर 65ची वाढ झाली, तर किती टक्के आपल्याला तेच विचारलं आहे. तर 100वर 65 म्हणजेच 65%चीच वाढ झाली. तर पर्याय क्रमांक 1 65 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अशाच प्रकारातल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.